हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्वामिनी लाईफस्टाईल। आज सकाळचा व्ह्यू इतका सुंदर होता ना की म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा। आज माझ्या ओपन टेरेस मधून असं काही लुक दिसत होता बाहेरचा की जसं काही म्हणजे आकाशामध्ये ना बर्फाच्याच अशा चादरी पसरलेल्या आहेत। तुम्हालाही तसं वाटतंय का बघा, कारण मी चांगला व्यवस्थित शूट घेण्याचा प्रयत्न केलेला होता। इतकं छान वाटत होतं ना की तिथेच थांबावं, पण सकाळची एवढी घाई असते, एवढी कामं असतात, टिफिन असतो सकाळी सकाळी। तरी आज माऊचा टिफिन नव्हता, तिला सुट्टी असते सॅटर्डेला। तरी बघितलं तर बाल्कनीमध्ये माझ्या जास्वंदाला ना खूप सुंदर फुल आलं होतं। हे मी नर्सरीमधून घेतलं होतं 60 रुपयाचं। याची साईज खरं तर खूप मोठी होती, पण आता माहिती नाही एवढी छोटी काय होते, कदाचित माझीच थोडं काळजी घेण्यात चुकत असेल। चला आता स्वयंपाक बनवायला घेते। पटकन बटाटे उकडायला लावले। मी असं साल काढून बटाटे उकडायला टाकत असते। आज बटाट्याची भाजी देते, कारण भाजीला दुसरं काही नव्हतं। कुकर चढवलं तोपर्यंत म्हटलं कणिक मळून घ्यावी, कारण डबा थोडाच करायचा होता आणि आमच्या दोघींसाठी। तर मग घरी काही असेल की चारी मुरी चालतच राहतं आमच्या दोघींचं काहीतरी खाणं। तर फक्त तिच्या बाबांसाठीच टिफिन करायचा होता, मग पटपट कणिक मळायला घेतली। कणिक मळताना एक टिप तुमच्यासोबत शेअर करावी वाटली। आपण कणिक मळताना जे ताटाला लागते ना खाली, तर आपण खरडून काढतो। त्याऐवजी जर त्या ठिकाणी थोडं पाणी आणि तेल मिक्स करून हे केलं तर पटकन निघायला सोपी जाते आणि व्यवस्थित मळूनही होते। तुम्ही बघू शकता की ताट किती छान असं व्यवस्थित दिसतंय, क्लीन निघलंय, कुठेही मी खरडत बसलेली नाहीये त्याला उलटनाने वगैरे। तर ही टिप मला वाटतं आपल्या सगळ्यांना उपयुक्त ठरेल। तर तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की करा। मी अशी कणिक बाजूला काढून घेतली, कारण या ताटामध्येच मला उकडलेले बटाटे काढायचे आहेत थोड्या वेळाने। मी बटाटे उकडायला ठेवताना कधी पण साल काढून ठेवते, कारण की मला ती साल काढत बसायला वेळेला कंटाळा येतो आणि गरम असल्यामुळे त्रासही होतो। तर तुम्ही प्रयत्न करून बघा, किंवा तुम्ही कसे बटाटे सोलून टाकतात की तशीच उकडायला टाकतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। इकडे कुकरच्या शिट्ट्याही होत होत्या आणि मी पलीकडे दूधही उकळायला ठेवलं होतं, कारण की माऊचे बाबा उठले की म्हटलं सोबतच त्यांच्यासोबत चहा घ्यावा। कणिक वगैरे मळून झाली होती, म्हटलं आता मसाला करू। मी मिरच्याचाच गरम मिरच्यांचाच मसाला करत असते, हिरव्या मिरच्यांचा। तर मी अशा प्रकारे ना डीमार्ट मधून 1 किलो गूळ घेतला होता, त्याच्या डब्यामध्येच मी हिरव्या मिरच्या ठेवल्या। सध्या माझ्याकडचा तो खराब झालेला होता एक डबा। आणि अशा प्रकारे कढीपत्ता पण मी ठेवत असते, व्यवस्थित राहतो, छान दिसतो। आधीच धुवून ठेवलेला असतो, परत परत धुवून बसत नाही, धुवून सुकवून मग वाळवायला ठेवते त्याचा। आणि हे थोडंसं लसूण टाकलं। हा माऊचा टिफिन मधला आहे छोटासा डबा। मसाला वाटून ठेवला म्हणजे वेळेला घाई होत नाही। इकडे कांदा चिरून घेते। आता भाजीमध्ये फक्त थोडीशी कोथिंबीरची कमी होती, माझी कोथिंबीर संपली, पण माझ्या लक्षातच नव्हतं आणायचं। तोपर्यंत चला म्हटलं आता जाऊ द्या, काही हरकत नाही, बिना कोथिंबीरची कधीतरी भाजी काय हरकत आहे। पण थोडंसं सगळं सजवून खाल्लं की मला जरा जिभेचे जास्त चटके आहेत, त्यामुळे सगळं व्यवस्थित असलं तर छान वाटतं। आता टिफिन द्यायचं आहे म्हटलं की पटापट सगळी कामं उरकावी लागतात। मी पटकन एका साईडला तवा टाकला आणि चपात्या लाटायला घेतला। हा पोळपाट आहे ना खूप मोठा आहे, तुम्हाला दिसत असेल, मला खूप आवडला। मी आता 1 वर्षभरापूर्वी, मला वाटतं मागच्या नवरात्रीच्या नंतरच माझ्या आईने दिला होता। हा माझ्या माहेरून आणलेला आहे मी। तर तो माझ्या फ्रेंडने आणला, कारण माझी आई पण सध्या इकडे पुण्यातच असते, तर माझी मैत्रीण विशेष घेऊन आली। तर मला तिचं फार कौतुक वाटतं। तिचा मुलगा लहान असताना आमच्या 3 बहिणीसाठी तिने तो उचलून आणला होता पोळपाट। तर खरंच तिच्यासाठी खूप खूप थँक्यू संजना। आणि मला एवढा मोठा पोळपाट म्हणजे मी लग्नानंतर पहिल्यांदाच घेतलेला आहे, नाहीतर माझ्याकडे खूप छोटी साईज होती आणि तेवढ्या मला पोळ्या ना असं मोठ्या तव्या भरूनच आवडतात। तर पटापट चपात्या करून घेतल्या, डब्याच्या झाल्या की सोबत म्हटलं आमच्या पण टाकून घ्याव्या, परत नंतर गरम गरम करायचं म्हटलं की व्हिडिओला एडिटिंग करायला वगैरे वेळ नाही मिळत। आणि सुट्टी आहे तर थोडंसं निवांत, कारण माऊला सुट्टी असली म्हटलं की अजून धिंगा मस्ती गोंधळ, तिलाही थोडासा वेळ द्यावा लागतो। तर म्हटलं थोडंसं राहू द्या, आरामातच करूयात। इकडे पटापटा पोळ्या शेकल्या, तुम्ही बघू शकता। कोणी चपाती म्हणतं, कोणी पोळी म्हणतं, माझं असं काही नाही, कधी जे मनात येईल ते बोलून देत असते। तुम्ही काही वाटून घेऊ नका, नाही तर परत कमेंटमध्ये म्हणताल की पोळी कशाला म्हणतायत, आमच्याकडे पुरणाची म्हणतात। तर चपाती म्हणते, कधी पोळी म्हणते, जसं असेल तसं। असं मस्तपैकी तेल लावून शेकते, काही दाबायची वगैरे गरज नाही पडत। मी काय असं वेगळं तूप वगैरे तेल लावून पण हे काही करत नाही। इकडे बटाटे उकडले होते, जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या ताटाचा मी वापर करणार आहे, कारण भांडी मलाच घासायची आहेत। पटकन बटाटे तिकडे काढले, कढई इकडे तापत ठेवली, तेल टाकलं। चुकून थोडं गडबडीत जास्तच पडलं, पटकन मोहरी टाकली। मोहरी तडतडली की जिरे उडायला टाकले मस्तपैकी आणि कढीपत्ता टाकला। कढीपत्ता मी शक्यतो फोडणीमध्ये जास्त वेळ ठेवत नाही, कारण करपट चांगला लागत नाही। तर तेही कढीपत्ता टाकून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकला। तेल थोडं एक्स्ट्रा झालेलं नंतर मी काढलं।
त्याचा मी काही याच्यात शूट घेतलेला नाही, त्यामुळे तुमच्या लक्षात नाही येणार. तुम्ही परत म्हणताल एवढी ऑइली भाजी आम्ही खात नाही, तुम्ही एवढं तेल का वापरलं. तर खरंय तुमचं, मी तेल काढून घेतलं. नंतर उशिरा वाटण घातलं, कारण मला 1-2दा चांगला अनुभव आलाय. मी सोबतच वाटण घातल्याने ते करपलं आणि त्याचा ठसका उठला. बटाटा थोडासा जाडजाड का कापला, कारण की उकडलेला थोडा जास्त उकडला होता. जास्त कापलं तर मीठ टाकल्यावर हलवताना प्रॉब्लेम येतो. तसं तर मी काय करत असते, बटाटा चिरला ना की वरतूनच तिथे ताटामध्येच मीठ वरतून टाकत असते आणि कढईमध्ये फक्त उगी गरम करायचा म्हणून करते, कारण ही भाजी ऑलरेडी तयारच असल्यासारखी असते. बटाटा उकडल्यामुळे फक्त एक वाफ काढली की झालं. त्यामुळे फोडणी दिली की मस्त हे करते. या साईडला मस्त आमच्या दोघांसाठी चहा ठेवला. माऊचे बाबा आता उठले होते, त्यांचं आवरणं चालू होतं. म्हटलं पटापटा आपणही आवरून घेऊ आणि त्यांच्यासोबतच मस्त बसून चहा पिऊ. पण असं कधीच होत नाही, त्यांना चहाची हौस नाही आणि मी खूप चहाप्रेमी आहे. तर मी कितीही ठरवलं तरीही, म्हणजे अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा ठरवलं तरी माझा चहा मला थंड लागतो, त्यांना गरम लागतो. ते पटकन पिऊन बसून घेतात आणि मी मात्र आरामात. तर आता शेवटी असा किचनचा माझा तुम्ही बघितलं की कसा पसारा झालाय. म्हटलं पटकन आवरून घेऊ, भांडे वगैरे घासून घेऊ, कारण नंतर मला जोपर्यंत माझे भांडे आणि किचन वाटा आवरत नाही ना तोपर्यंत मला काही पूजा करायला मजा येत नाही. सगळं स्वच्छता झाल्यानंतरच मी पूजा करते. का ते मी तुम्हाला पुढे सांगेलच आता. तर पटापटा भांडे घासून घेतले. भांडे थोडीच असतात, पण घासून ठेवली की व्यवस्थित वाटतं, स्वच्छही दिसतं, मनालाही प्रसन्न वाटतं. आणि मला सवय आहे की सकाळीच काम करायचं. माझा टाइम ठरलेला आहे, मला त्या टाइम नंतर खरं तर कामच नाही करा वाटत. तसं माझ्याकडे येणारे जाणारे कोणी नसतात, फार तर फार माहेरची वगैरे कधीतरी येतात, तर करूही लागतात, त्यामुळे काही नाही. पण तेव्हा जरी पडला ना तरी मला माझ्या टाइममध्येच सगळ्या गोष्टी आवडतात. जसं मी तुम्हाला पोळपाट म्हटलं होतं, ते फ्रेंडने मला आणून दिलेला आहे, तो तुम्ही दाखवते मी तुम्हाला. तो किती छान आणि मोठा आहे, तो तिथे दिसलाच असेल बघा, किती सुंदर आहे. आणि मी त्याला आहे ना असंच लिंबूने आणि सोड्याने घासत असते. आता सगळं आवरून झालं, भांडी झाली, मस्त खाली ठेवून घेतली आणि गॅस ओटा स्वच्छ धुवून घ्यावा म्हटलं. तसं कॉर्नरला तुम्ही बघत असाल ट्रे आणि ते मी किटली, ती स्वच्छ असतं, कधी काढत नाही, तेवढी गरज पडत नाही. पण म्हटलं आज जरा डीप क्लिनिंग करून घ्या ओट्याचं, कारण त्याच्याशिवाय काही छान वाटतच नाही, अर्धवट केल्यासारखं वाटतं. तसं मस्तपैकी गॅस धुवून घेतला, स्वच्छपैकी सगळीकडे घासून घेतला, वायपरनी सगळं पाणी काढून घेतलं, दोन्ही बाजूंनी व्यवस्थित गॅसचा ओटा क्लीन करून घेतला. एक साईडच दाखवता आली मला म्हणून मी इकडून पण तुम्हाला दाखवलं. आणि इथे कपडा दिसतोय, तुम्ही असेच घरातलेच आमचे टी शर्ट वगैरे माऊचे असतात किंवा तिच्या बाबांचे किंवा माझे काही कॉटनचे ड्रेस असतात ना त्याचाच यूज करते, कारण 2 दिवसाच्या वर मी तो कपडा वापरतही नाही. ही माझी किचनची खिडकी आहे, या ठिकाणी मी सगळा पसारा माझा ठेवत असते वेळेला. पण डेली माझं क्लिनिंग होतं आणि डीप क्लिनिंग माझं हे सकाळीच होतं बरं का. संध्याकाळी मी शॉर्टमध्येच करत असते, फक्त वरवर पुसून घेते, जास्त घासत बसत नाही. किचनची खिडकी पण लगेच डीप क्लीन मध्येच तेव्हाच आवरून घेत असते, संध्याकाळी त्याला जास्त काही करत नाही. ते जेड प्लांट मी तुम्हाला काल दाखवलं होतं आणि दुसरं आहे त्याला छोटे छोटे प्लांट्स आलेत, ते ना गोकर्ण आहे, मी बहिणीकडूनच आणल्या होत्या त्याच्या वाळलेल्या शेंगा आणि सध्या तिथे ठेवल्यात. त्याला चांगलं फुटलंय आणि किचनमध्ये ठेवायचा एकच उद्देश की तिथे चांगलं ऊन येतं. ओटा आता क्लीन करून चांगला झालाय. मी 1-2 कपडे ठेवलेले असतातच पुसण्यासाठी आणि हा एक स्पेशल ठेवलेला असतो. हा खाली ठेवल्यामुळे थोडा ओला दिसतोय, पण थोडंसं पॅराशूट तेल घेऊन जर ह्याच्यावर पुसलं ना तर शेगडी कशी अशी चकाकी येते शेगडीला, माहितीये का, तुम्हाला सांगूच नाही शकत. अशी घासून धुतल्यावर येतेच, पण तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर ट्राय करून बघा. अगदी 2 थेंबच पॅराशूट तेल घ्यायचं, थोडंसं कपडा ओला करून आणि पुसायचं. तुम्हाला दाखवलाय मी, बघा कसं वाटतंय. आता मी दिवा घासून घेत होते कारण मला पूजा करायची. मी जसं तुम्हाला म्हटलं की माझं किचन वाटा आवरल्यावरच मी पूजा करते, तर पूजा करण्याआधी मी दिवा घासून घेते. तसं मी आठवड्यातनं 2दा दिवा घासते आणि देव सगळी एकदाच मी रविवारी किंवा शनिवारी, मला जसं होईल तेव्हा, मी शक्य असेल तेव्हाच मी ते क्लीन करत असते. तर आता हा दिवा घासून घेतला मस्तपैकी, पितांबरीनेच घासते, पण त्याच्या आधी मी ना तारेच्या घासणीने त्याचा चिवटपणा काढून घेत असते, म्हणजे ते खराब होऊ नये. पितांबरी थोडी लावून घासून व्यवस्थित घेतला आणि आता बघा तुम्ही दिवा बघू शकता किती सुंदर दिसतोय ते. शेवटी दिवाही घासून झाला आणि फायनल माझा ओटा आता क्लीन झाला, म्हणजे मी आता पूजा करायला मोकळी. तर हे तुम्ही बघू शकता, मी तिथे ग्लास ठेवलाय तो ह्याच्यासाठी कारण माऊ आज घरी आहे, तर पाणी पिताना ती सारखी ग्लास काढत असते, त्यामुळे एक ग्लास आणि त्यावर वाती पालती घालून ठेवून दिलेली. आता म्हटलं सर्वात आधी देवपूजा करून घ्यावी. देवपूजा करण्याआधी मी आता दिवा घासलेला कोरडा केला, मस्त वात वगैरे लावली, तेल टाकलं. सध्या ते साधंच तेल वापरते, मध्ये मी तिळाचं तेल वापरत होते, माझ्या आईने मला सजेस्ट केलं होतं, पण माझ्याकडे जे तेल अवेलेबल असतं ना मी तेच देवाला वापरते. खरं तर देवासाठी वेगळं तेल वापरावं असं म्हणतात, पण मी अजूनही फक्त म्हणते, पण सुरुवात काही केली नाही.
मग दिवा लावला आणि सगळं निर्माल्य काढून घेतलं. सगळं तिथली साफसफाई सुरुवात केली. एक एक करून सगळं देवाचे फोटो वगैरे क्लीन करून घेतले. स्वामींचा फोटो क्लीन केला, महालक्ष्मी मातेचा फोटो क्लीन केला आणि सगळी देवं एका प्लेटमध्ये काढून घेतली. त्याच्यानंतर तिथलं सुद्धा सगळं क्लिनिंग केलं आणि आता फायनली मी किचन ओट्याजवळ आले. तर तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की मी किचन ओटा आधी का क्लीन करते, कारण की मला देवं इथे धुवण्यासाठी सोपी पडतात. तुम्ही तिथे बघितलं असेल की माझ्या इथे खूप पसारा आहे, त्यामुळे मला तिथे जमत नाही. मी एक एक करून सगळी देवं एका ठिकाणी धुवून घेते आणि दुसऱ्या प्लेटमध्ये ती ठेवते. घंटीला तुम्हाला वाटत असेल की ती नीट निघली नाही, त्याला लाल रंग दिसतोय, पण ते ना कुंकवाचा त्याला डाग पडलेला आहे, तो काही कळला निघतच नाहीये, कशानेच निघत नाहीये, इतका तो पॅक झालेला आहे. तर असे मी एक एक करून देव सगळे धुतले. ओट्यावर खरकट असलं तर इथे देव आणता येणार नाही, धुता येणार नाही. माझ्या देवघराच्या जवळ तुम्ही जागा बघितलीये, किती ठरवलं तरी तिथं मनमोकळं व्यवस्थित काही करता येत नाही. एक घ्यायला गेला की एक पडतं, त्यामुळे मी त्या ठिकाणी काहीच करत नाही. आता तिथे देवघरातलं इथलं सगळं सामान उचललं, सगळं निर्माल्य बाजूला काढलं, सगळं क्लीन करून घेतलं. एका प्लेटमध्ये ते साईडला काढून घेऊन सगळं स्वच्छ करून घेतलं. देवांची व्यवस्थित मांडणी केली. आणि हे बघा, फुलं मला ना आत्ता भेटली मागे, म्हणून नाही तर माझ्याकडे फुलं नसतात. आणि चतुर्थीला मला प्रॉब्लेम खूप होतो, फुलं भेटत नाहीत. म्हटलं एवढं चतुर्थी पकडतो तर निदान जास्वंद असावं. मग या ठिकाणी रेंटला राहायला आल्यामुळे मला भेटलं, तर जास्वंद मी म्हणून लावलंय आणि हे फुल पण खूप छान आलंय. आता पूजा ऑलमोस्ट झालीच होती, तर तुम्हाला एकदा देव दाखवून द्यावे म्हटलं की गणपती बाप्पाला किती छान सुंदर फूल बसलेलं आहे बघा जास्वंदाचं. गणपती बाप्पा छोटेसे आणि फूल खूप मोठं होतं, म्हणून मी बॅक साईडला ठेवते. इथे माझ्याकडे तुळस व्यवस्थित उपलब्ध होते भरपूर प्रमाणात, म्हणून मी सध्या डेली न चुकता बाळकृष्णांना वाहत असते तुळस. बाकी माझं वाचन चालू आहे सध्या, श्रावण असल्यामुळे तर वाचनाला वेळ लागतो, त्याच्यासाठी आता निवांत बसून वाचन सुरू करायचं असतं. वाचन झालं, सर्व देवपूजा झाली आणि किती प्रसन्न वाटते बघा. देवघर बघा माझं किती प्रसन्न दिसतंय एकदम. आरती आणि धूपदीप झालं ना की एकदम मस्त वाटतं. तसं मी रोजच्या नैवेद्याला फक्त साखरच ठेवते. आता असं वाटलं होतं की सगळं झालं, पण नाही, खरं सुरुवात तर आता इथून आहे. बेडरूम बघू शकता किती पसारा आहे. तुम्ही बघितलं असेल की माझ्या आरशावर तुम्हाला पडदे दिसले, तर ते ह्याच्यासाठी कारण माझा बेड समोरच आरसा आहे. तसं म्हणतात की बेड दिसायला नको आरशामध्ये, म्हणून मी रात्री त्याच्यावर पडदे टाकून ठेवलेले असतात. आणि एक जुना कबड आहे, या ओनरचा आहे, आम्ही जिथे रेंटने राहतो त्यांचा, तो तसाच आहे. तर मी म्हटलं का नाही त्याचा वापर करावा, म्हणून मी माझे डेलीचे जे अंतरण पांघरण असतात ना ते तेथे ठेवते. बाकी मग रोजचे आता कामं चालू आहेत. ही बघा कपड्यांची आवरावर, सगळ्या गोष्टी प्रॉपर ठेवणं, जागेवर ठेवणं, ही सारखी मरमर चालूच असते. कितीही आवरलं ना तर माझा कबड तर 8 दिवसाच्या वर नीट राहूच शकत नाही. मला कधी कधी फार वैताग येतो. तुमचंही असंच होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. किती ऑर्गनाईज केलं ना तरी पसारा हा होतोच. हे ब्लँकेट आहे ना, मला माझ्या लग्नातलं आहे, हे खूपच आवडतं कारण खूप उबदार आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. फक्त जेव्हा धुते ना तेव्हा मात्र खूप कंटाळा येतो, कारण एकटीला धुवणं काही शक्य नाही. आता जसं जसं नवरात्र जवळ येते ना तसं तसं मला ते बघितलं की टेन्शन येतं की आता छान वाटतंय पांघरायला, पण नवरात्रीच्या आधी एकदा जेव्हा सगळं कपडे धुणे असतात ना तेव्हा मात्र हे काही करता माझ्याकडनं धुतलं जातच नाही. आता यावर्षी तर मी वॉशिंग मशीन घेतलीये, बघू कसं होतंय, पण मला नाही वाटत की ते फक्त तेवढं एकच त्याच्यामध्ये धुवावं लागेल आणि वेळ खूप खाईल. तर शक्यतो मी त्याला असंच भिजवून हातानेच धुईल. माऊच्या पप्पांची मदत घेईल, बघू आता ते, पण सध्या तरी चालू आहे. हे पडदेत माझे हे एक्स्ट्रा होते तर मी तसेच ठेवले, कारण माझ्या इथे विंडो कशा झाल्यात, लहान आहेत खूप, मोठ्या आहेत खूप, त्यामुळे प्रॉब्लेम असा येतोय की मला ते कर्टन लॉंग असल्यामुळे लावता येत नाहीयेत आणि तेवढे खाली लोंकाळलेले बरोबर नाही वाटत आहे. असंही मला चेंज करायचेच आहेत. होप सो लवकर चेंज करेल, तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. मी माझ्या चॅनलवर ना कथा पण टाकलेल्या आहेत, ज्यामध्ये कौटुंबिक कथा वगैरे आहेत. याआधी मी कथा टाकत होती, पण कथाला मला चांगला रिस्पॉन्स मिळत नव्हता पाहिजे तसा, म्हणून मी व्लॉगिंग सुरू केलंय. तुम्हाला माझं डेली रुटीन बघायला आवडेल की आणखीन काय, तुम्ही मला नक्की सांगा. आता ऑलमोस्ट हा पसारा आवरणं चालूच होता. किती आवरलं तरी म्हटलं ना तुम्हाला की होतच नाही. कितीही काही करा, हे फक्त डोळ्याला दिसण्यापुरतं व्यवस्थित आहे सध्या, नंतर व्हायचा तो पसारा माऊ आल्यावर करणारच आहे, माहिती आहे मला. बेडरूम आता छान क्लीन झाली, व्यवस्थित सगळं झाडून झालं. बेडरूम झाली, आता हॉलमध्ये आले. थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. तुम्हाला वाटत असेल वरवर झाडते, पण असं काही नाही. मी आधीच लवकर सकाळी उठून झाडलेलं असतं, त्यामुळे रिपीट आता हलकंसं झाडलं ते.
हा फिश टँक मला खूप प्रिय आहे बरं का. ह्यातला जो मासा आहे मी तुम्हाला आता दाखवते तो तर मला विशेषतः खूप आवडतो. जेव्हा आम्ही फिश टँक नवीन घेतला होता ना तो एकटाच असा होता जो ना वेगळ्या डायरेक्शनला जात होता. तर त्याचे जे बॅक साईडचे जे हे आहेत ना फर आहेत ना ते इतके सुंदर दिसत होते. आता हे सगळे आपल्याला एकत्र दिसतात पण ऍक्च्युअल मध्ये हे असे फिरत नाहीत. आता दुपारची वेळ तर त्यांची आरामाचीच असते कारण ते असे सुस्त असतात एकाच ठिकाणी. मला वाटलं होतं आता बेडरूम क्लीन झालं सगळं पण मी विसरले की काल मी मशीन लावली होती त्यामुळे एवढा पसारा होता. सुकलेली कपडे परत घड्या घालायची आणि परत कपाटात ठेवायची. माझ्या लक्षातच नाही की मी दोरीवर तसेच टाकले होते सकाळी ऊन द्यायला. आणि असा काहीसा फायनलचा लुक दिसतोय माझ्या बेडरूमचा आणि इतकं छान वाटतंय ते बघून तुम्हाला काय सांगू. एकदम मस्त वाटतंय. हा माऊचा टेबल आहे, स्टडी टेबल. त्या ठिकाणीच मी चार्जिंग केबल वगैरे सगळ्या ठेवलेले असतात. मी एक छोटीशी बास्केटच केलेली आहे. बेडरूमच्या विंडोतून ना पलीकडे जी सोसायटी आहे त्याचा व्ह्यू दिसतोय. इकडे जास्त कोणाची रेलचेल दिसत नाही, कोणी येणारे जाणारं. पण पाऊस पडला ना की व्ह्यू एकदम मस्त असतो. तर जेव्हा केव्हा चांगला पाऊस पडेल ना मी त्याचा नक्की व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करेल. आता फायनली बेडरूम आवडली तर खूप मस्त वाटतंय आणि दिवस सुद्धा भरपूर पुढे निघून गेलाय. ऊन बघा किती जास्त झालाय. तर हा आजचा दिवस इथेच संपवते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.